2 किलोमीटर चालून सुद्धा डिस्प्लेसमेंट 0. चेहरे वाटलं? चला बघू आपण. हा तुमचा इनिशियल पॉईंट, इथून तुम्ही जर्नी स्टार्ट केली आणि या फायनल पॉईंट पर्यंत तुम्ही पोहोचले. दिस इज युअर path followed by you. This is the actually distance covered by you in specific time. So that is the speed is equal to distance upon time. This is your distance. Okay. It has no any specific direction. Okay. So आता मी तुम्हाला विचारलं की याच्यातला शॉर्टेज रूट कुठला आहे इनिशियल पॉईंट पासून फायनल पॉईंट पर्यंत पोहोचण्यासाठी, कुठला असेल? करेक्ट. दिस इज दी shortest route. म्हणजे difference between initial point and final point, this is the shortest route. This is the your displacement. Okay. So it has specific direction as well as magnitude. So velocity is equal to displacement upon time. So velocity has specific magnitude and specific direction. Okay. आता मी तुम्हाला सांगितलं की इनिशियल पॉईंट पासून तुम्ही जर्नी स्टार्ट केली आणि फायनल पॉईंट पर्यंत तुम्ही पोहोचले. दिस इज युअर फायनल पॉईंट. इनिशियल आणि फायनल पॉईंट हा तुमचा सेमच आहे. तर याच्यातलं डिस्प्लेसमेंट काय असेल मला कॉमेंट्स करा आणि फिजिक्स विथ डॉक्टर जितेंद्र युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.